स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे प्रेमळ आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपले व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळणार आहे आणि तुमच्या मुलांवरचे मोठे संकट टळणार आहे आणि तुमच्या कुटुंबावरचे देखील मोठे संकट आज टळेल। त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। स्वामी समर्थांना एकच प्रार्थना करा, हे समर्था, सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांड रूपी वडाच्या झाडाचे मूळ शिव स्वरूप तूच आहेस। तूच माझा भोळा शंकर आहेस, तूच माझी माता पार्वती आहेस। तुझे अस्तित्व चराचरात आहे। हे आई, आज आम्हा बालकांनाही समज दिली, तुला अनंत कोटी त्यासाठी धन्यवाद। धन्यवाद स्वामी समर्था आणि स्वामी राया। आम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळ बदलायला पूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लागत असतं। खरे गुंतवणूक सल्लागार तेच असतात जे चहाचं बिल भरावे लागेल म्हणून हळूहळू चहा पित असतात। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अशा मित्रांपासून दूर राहिलेच बरं। जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं ना, तेव्हा मग स्वामी तुमच्या चरणांकडे धावायला लागतं। म्हणून तेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ। काही लोक ड्रायव्हर सारखे असतात, कुठली गोष्ट कुठेही नेतात, हे लक्षात घ्या। म्हणून स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना कधी दुःख देऊ नका, कारण दुसऱ्याचं मन मोडणं म्हणजे मंदिर मस्जिद मोडण्यापेक्षाही मोठं पाप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। काही गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादित ठेवाव्यात, नात्यासाठी बरं असतं ते। आणि हक्क त्यांचा वरच गाजवा जे तुम्हाला हक्काचं समजतात, मग ते कोणीही असो। हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख प्रत्येकाला दिसत नसतं आणि ते आपण ओळखायला हवं, तरच आपण माणसं ओळखायला शिकलो असं आपण समजूया। मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची वाटते असते आणि संवादाचं दुसरे नाव म्हणजे मित्र आहे। आणि मित्राबरोबर आपण भरपूर काही मोठे संवाद हे साधत असतो आणि सर्व काही मित्राला सांगत असतो। वडिलांचं कष्ट जर डोळ्यांसमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज आपल्याला पडू शकणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो। मनात भरून ठेवलेल्या गोष्टींमुळे मन भरून जगता येत नाही, म्हणून मनातल्या गोष्टी तुम्ही स्वामींना सांगत चला। स्वामी नक्कीच त्याच्यावर मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्गही दाखवतील। तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल। स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना, तरी त्याला खरेदी करता जगात कोणीच कुठेच भेटत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं आहे, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते। म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खाजवू नये, एवढं लक्षात घ्या। म्हणून नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात, कारण एका साईडनी नाती जपण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला ती नाती भेटणार नाही, हेही तितकंच खरं आहे। आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका। वेळ, विश्वास आणि सन्मान हे असे पक्षी आहेत जे उडाले तर परत कधीच येत नाहीत, हे लक्षात ठेवा। आवडणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आयुष्यात मिळतेच असं नाही आणि त्या अपूर्णत्वाला सोबत ज्याला जगता आलं तो खरंच जिंकला असे आपण समजावे। आयुष्यात कोणासाठी काही करता नाही आलं तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय ना, त्यांच्यासाठी काही करायला मागे सरू नका। एवढं करा आणि करायला शिका। अर्थपूर्ण बोलणं प्रत्येकाशी होतं, पण निरर्थक बोलणं ज्यांच्याशी होतं ते खास असतात, हे समजून घ्यायला चला। अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळत असतं, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो आणि तो आपलेपणा वाढला की सर्व काही मग एकनिष्ठ होत असतं। हसणारे आणि रडणारे लोक यांच्यात फरक काय? हसणारे लोक स्वतःवर प्रेम करतात और रडणारे लोक दुसऱ्यांवर प्रेम करत असतात। म्हणून त्या लोकांची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या लोकांनाही जपलं पाहिजे। कौतुक किती करायचं तेवढं करा, पण विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, हेही मात्र तितकंच खरं आहे। परिस्थिती मैत्री करता आली की चुकलेल्या वाटा पण सहजपणे आपल्याला सापडत असतात। सत्याच्या वाट्यावर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची गर्दी मध्ये मिसळू नका, एवढं मात्र नक्कीच करा।
कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा वेळ तर आपल्या चुका काढण्यातच जातो. म्हणून जे लोक आपले कौतुक करतात त्यांचं मनापासून स्वागत करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा, कारण ते आपल्याला वरती जाण्यापासून कधीही रोकत नाही आणि कधीही थांबवत नाही. सुंदरतेपेक्षा सहवास आणि स्वभाव प्रेमात पडायला पुरेसा असतो. म्हणून सहवास आणि स्वभाव ज्याचा चांगला असला तो व्यक्ती खरंच मनाने निर्मळ असतो आणि स्वच्छ असतो. आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी ही असायलाच हवी आणि ती गोडी आपण जरूर निर्माण केली पाहिजे. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण कोणाची तुलना करत बसाल तर मग तुम्ही जीवनात अडकून बसाल, कारण या खेळाला अंत नाही हे समजून चला. आजकाल भरलेल्या मनापेक्षा भरलेल्या खिशाला जास्त महत्त्व आहे, हेही तितकंच खरं आहे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणते हे तितकेच खरं आहे. आयुष्यात जबाबदारी स्वीकारा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. मित्रांनो, असं नाही की वाईट कर्माचंच फळ आपल्याला भोगावं लागतं. मी चांगलं असण्याची देखील खूप किंमत या आयुष्यात मोजली आहे. आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. माझं ते माझंच, पण भावाचंही माझं म्हणजे महाभारत आहे, आणि भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचं हे रामायण आहे. हे आपण शिकून घेतले पाहिजे. लाख बोलतील वाईटापणावर, पण कारण लोकांना चांगलेपणाचा शोधण्याची सवय नसते. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस तरी काढावेच लागतात, हे निश्चित आहे. त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोटे बोलतो. सुंदर होतं बालपण, झोप कुठेही लागली तरी डोळे मात्र गादीवरच उघडायचे. हे किती छान होतं. हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात, यांनी मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्याला आपल्याला गमवायचं नसतं त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याला आपण आयुष्यभर हवे आहोत हे समजायचं असतं. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. हे नाती जिवंतपणे सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही, हे निश्चित तुम्ही समजलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न असले आणि अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की निराश मनाला स्पर्श करता येत नाही. नात्यात प्रत्येक वेळी मनाची स्थिती कशी आहे हे सांगणं गरजेचं नाही. कधी कधी न सांगता समजून घेणं यालाच तर प्रेम असं म्हणतात, हो ना? मग तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला तुमचा अर्थ आहे, हे समजून घ्या. सगळ्यांची किंमत करता करता कधी आपली किंमत शून्य होऊन जाते हे समजत देखील नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आहे. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असलं तरच नक्की टिकत असतं. अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार हा नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, तर संस्कार हा नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो. दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नकोस. स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे आहेत. कळत नाही कोणत्या वळणावर आयुष्य येऊन थांबलंय. काही बोललो तरी मी चुकीचा आणि काही नाही बोललो तरी मीच चुकीचा असतो. नाराज नाही मी कोणावर, पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना, नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलं आहे. काही व्यक्ती स्वतः केलेली चूक कधीही मान्य करत नाहीत. मग नाते तुटली तरीही चालेल, त्यांना काही फरक अजिबात पडत नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता देखील असते. सायन्स कितीही पुढे गेले ना तरी आपल्यांनी दिलेले काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाहीत, हे मात्र तितकेच खरे आहे. जसे एकाच बाजूने भाजून भाकरी बनत नाही ना,
तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही, हे लक्षात घ्या. नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून तुम्ही पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. लोकांच्या उपयोगी पडणं ही आदरास पात्र कृती आहे, यात शंका नाही. परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात. दुसऱ्यासाठी धावत जाण्यासाठी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आदर कर्तव्य आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि अवधान दुसऱ्यासाठीच वापरून संपवलं तर मग तुमच्यासाठी काही उरणारच नाही, हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारं किती कठीण असतं हे त्याला विचारा, ज्याने अपार कष्ट करूनही स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. किती जवळचा असला तरी शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही, हेही सत्य आहे. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी तो मोठा न्यायाधीश बनून जातो. म्हणून ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढत असतो. दुसऱ्याकडे किती छान आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही आणि तो लालसेपोटी जगत असतो. पाप वाईट असते, यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याच्या गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो, हेही तितकंच खरं आहे. कच्च्या मातीने मढवलेलं घर असलं तरी चालेल, मात्र त्या घरातील नाती पक्की असावी लागतात. शहाणा माणूस एकांतात आणि कमजोर व्यक्ती घोळक्यात असतो. तोंड चालवणं सोपं, डोकं चालवणं अवघड असतं. क्षेत्र कोणतंही असो, तुमचा स्वभाव वाढू लागला की बदनामी अटळ आहे, हे समजून घ्या. तू माणुसकी जप, माणसं तुला जपतील हे निश्चित आहे. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. निरोप घेतो देवा आता, आज्ञा असावी, चुकले आमचे काही, क्षमा असावी, असे आपण गणपती बाप्पाला विसर्जन करताना सांगतो. तेव्हा आपण जेवढं प्रेमाने गणपती बाप्पाला ठेवतो तेवढंच प्रेमाने आपण लोकांची मनं जपली पाहिजे आणि त्यांची मनं आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा, डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा, असंच आपण स्वामींविषयी बोलत असतो. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि त्यांचा भास आपल्याला होत असतो. परिस्थिती जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मनातूनही निघून गेली तर किती बरं होईल ना. म्हणून होणाऱ्या त्रासाला अंत असावा, नाहीतर माणूस जगणं विसरतो. विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो. श्रीकृष्ण सांगतात, ज्याचं भेटणं नशिबात लिहिलेलं असतं, परमेश्वर त्याची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट ही घडूनच देत असतो. कोणीतरी विचारलं, प्रेम म्हणजे काय? खूप छान उत्तर मिळालं. जगात अनेक लोक आहेत, पण एका व्यक्तीसाठी रडू येणं म्हणजे प्रेम आहे. मनातील स्वप्नांची फुले किती उमललीत ना, हे परिस्थितीच्या काट्यांना ठाऊक असतं. अनुभव कोण कोणासाठी स्वतःला बदलत नसतो. वेळ बदलली की माणूस बदलत असतो. आपण घेतलेला एखादा निर्णय योग्यच आहे हे सिद्ध करण्यासाठी घेतलेली मेहनतच माणसाला यशस्वी बनवत असते. सगळं संपून ही डाव जिंकता येतो, फक्त साथीदार कट्टर पाहिजे. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य अगदी सुखात जाईल आणि समाधानात जाईल. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागताना आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, पण त्याचे अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा. काही वेळा स्वतःचाही विचार करणं गरजेचं असतं. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असतो. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो, हेही खरं आहे. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो. आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील आहेत आणि त्या वडिलांना जपायला शिका. आणि आपले दुसरे वडील म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. ते आपले गुरु माऊली आहे. त्यांची भक्ती करा आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच करा. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे अगदी कठीण होऊन जाते. दिसत नसला तरी तू अनुभवला आहे तुला, कारण माझ्या प्रत्येक संकटात साथ दिली आहे तुम्हाला. आणि स्वामी समर्था, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या संकटात धावून येता आणि मला साथ देता, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे.
आयुष्याच्या शाळेत शिकवतोय धडा जगण्याचा. आहे येथे खूप गर्दी माणसांची, पण शोध माणसातल्या माणुसकीचा. आणि माणुसकी तुम्ही नक्की जपली पाहिजे. अस्तित्वाचा आनंद घ्या. दुःख आपलेच उत्पत्ती आहे. तमाशा आयुष्याचा झाला, कलाकार सर्व आपलेच निघाले. माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकपणाचाच असावा. कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानेच होते. कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं असतं, जवळचं व लांबचं नीट समजण्यासाठी. आणि हे समजलं तर नक्कीच आपण माणसातली माणुसकी देखील समजू शकू. कसलंच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला हरकत नसते. आपलं कोणीच नाही आहे ही गोष्ट रात्री विचार करताना बरोबर जाणवते आणि ते आपल्याला समजतेही. म्हणून मनातील जखमांना कारण मनातील व्यक्तीचं असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट तुम्ही भरपूर काही अनुभवली असाल. तुम्ही स्वामींकडे भरपूर काही मागले असाल. तू हसलास तर ते रडतील, तू रडलास तर ते हसतील. हे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. तू हात दिलास तर ते साथ देतील. तू तुझाच विचार केलास तर स्वार्थी म्हणतील. तू पुढे निघालास तर मागे वळतील. तू मागे राहिलास तर तुला तुडवतील. तू काय केलं असं म्हणतील. काही नाही केलं तर काय नाही केलं असं म्हणतील. म्हणून तू जगाचं काय हे काहीही म्हणतील असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. आणि आपल्याला म्हणतायत की तू बाळा जगायचं बघ आणि तुझं बघ. कोणाचाही विचार अजिबात करू नको. कोण कसं वागतंय यापेक्षा आपण कसे वागतोय हे फार महत्त्वाचं असतं. एखाद्याला किती त्रास द्यावा ना यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते. हेही समजून घेतले पाहिजे आणि त्या मनाला आपण जपले पाहिजे. संपणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एक अनुभव जन्म घेत असतो. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना तर तुमच्या हुशारीचा काहीही उपयोग होत नाही. हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून शब्द चावीसारखेच असतात. कधी मनाची वाट खोलतात तर कधी तोंड बंद करत असतात. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. म्हणून जसा बैल आपल्यासाठी अगदी इमानदारीने निस्वार्थपणे आपल्यासाठी काम करत असतो, तसंच आपण देवाची भक्तीही निस्वार्थपणे केली पाहिजे. आणि कोणत्याही तुम्ही लोभापोटी ते केलं नाही पाहिजे. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले. त्याच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही हे समजलं. चुकीच्या वाटेवर वेगानं चालण्यापेक्षा योग्य वाटेवर हळूहळू चालणं कधीही उत्तम असतं आणि कधीही सोयीस्कर आणि चांगलं असतं. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. असंही आपल्याला आयुष्यात जगावं लागतं. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असलं की हाताच्या रेषात भविष्य पाहण्याची गरज आपल्याला कधी पडणारही नाही आणि कधी पडतही नाही. आयुष्य कधी कधी तराजूसारखं होऊन जातं. कधी कर्तव्य भारी तर कधी इच्छा भारी असते. हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते. कसे आहे विचारले तर मजेत म्हणावे लागते. जीवन एक रंगमंच आहे. इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते. हे समजून घ्यायला आपण पाहिजे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते हेही समजायला हवे. म्हणून उत्तर ही प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात बसत नाही. म्हणून काहीजण शांत असतात. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे हे समजून घ्या. वहीची पुढची पानं जबाबदारीने भरायला सुरुवात झाली की स्वप्नांनी रेखाटलेली मागची पानं फाडावी लागतात. वेळ कधीच कुणाची सारखी नसते. रडावं त्यांना सुद्धा लागतं जे दुसऱ्यांना रडवतात. मग शिक्षणाने जरी निरक्षर असली तरी जगायचं कसं हे आईच शिकवत असते. आणि तसे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्या आईप्रमाणे आपल्याला जगत असतात आणि जपवत असतात. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं. जबाबदारीचं ओझं आहे. आज कष्ट नाही केले ना तर आयुष्य नावाचा खेळ खेळला जाणार नाही. आयुष्यात तीच माणसं एकटी पडलेली दिसतात ज्याची नेहमीच खूप मनापासून नाती निभावलेली असतात. मित्रांनो, आपली वाट बघणारे आणि आपली वाट लावणारे यात फरक करत आला की मनुष्य आपोआप सावधानी बाळगतो. त्या गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास,
यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. आणि श्रीकृष्ण कन्हैयाकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि भरपूर काही आपण अनुभव या भगवंताकडून घेऊ शकतो आणि ते घेतलेच पाहिजे. तरच आपण जीवन अगदी सुखमय आणि आनंदमय होऊन जाईल. वचन देणारी लोक वचन निभावण्याचा प्रयत्न फार कमी करत असतात. गुरुविन न मिळत ज्ञान, ज्ञानविन न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. आणि आपले स्वामी समर्थांना आपण वंदन केले पाहिजे आणि दररोज सकाळी केले पाहिजे. माझे नेहमी असे हाल होतात. उत्तरे सापडले की प्रश्न बदलले जातात. पाऊस असा पडावा, त्यात द्वेष, अहंकार, गर्व माझ बुडून जावा. हास्य ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी बदलण्याची ताकद मात्र नेहमी असते. एका विश्वासू मित्राची किंमत 10,000 नातेवाईकांना एवढी असते. म्हणून एक विश्वासू मित्र तुमच्याकडे नक्कीच हवा. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही. कारण ते अनुभवानेच आपल्याला शिकायला लागते. गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी शिल्लक आहे आमच्यात आणि आपल्यात नेहमी माणुसकी शिल्लक राहायला हवी आणि आपण ठेवायलाच हवी. कारण त्यानेच देव आपल्या जवळ येत असतो आणि देव आपल्याला सर्व काही संकटात मदत करत असतो. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. मग आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं. मग तो कुणाचाही आधार असो. आता आपल्याला स्वामींचा आधार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी कुणाचं नसतं. बघितलेलं मी पण सगळी नाती निभावून आणि कुणीच नात्यामध्ये टिकून राहत नाही. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास आहे. कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवत असतो. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास मग आपल्याला होत नाही. म्हणून काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो. आवडलेली प्रत्येक गोष्ट भेटेलच असं नाही, पण काही गोष्टींना आठवणीतही जपून ठेवावं लागतं. शिक्षणालाही तेव्हाच महत्त्व प्राप्त होते जेव्हा माणसात माणुसकी जागृत होत असते. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टीत मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन अगदी सोपं होत जातं. कोणात्याच गोष्टीचा जास्त माज करत जाऊ नका. सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने विकला जातो. पुस्तक वाचून झाल्यावर माणसाचं मन वाचावं. कारण जे पुस्तकाच्या पाण्यात नसतं ते माणसाच्या मनात देखील असतं. स्वामी म्हणतात, काही वेळा आयुष्यात त्रास होणं गरजेचं असतं. तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरी आणि किती खोटी असतात ते. म्हणून साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कुणाला योग्य मार्ग दाखवावा, तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावाही. त्रास देणारे परकी असले तरी मजा बघणारे आपलेच असतात. संत म्हणतात, देव शोधा पण माणसात राहणारा आणि माणसात तुम्हाला देव नक्की सापडेल. कौतुक दिवस बनवून जातो आणि टोमणे आयुष्य बनवून जातो. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं हे लक्षात ठेवा. जर झाडांनी वायफाय दिलं असतं तर प्रत्येकानं किमान एक झाड तरी लावलं असतं. म्हणून झाडाकडून आपण नक्कीच ऑक्सिजन घेत असतो तर आपण झाडे नक्कीच लावली पाहिजे आणि झाडाचे आपण धन्यवाद केले पाहिजे. मी केलं पासून ते मी फक्त निमित्त आहे पर्यंतचा प्रवास तुमच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत असतो. श्रद्धेला भावनेची जोड असावी लागते, नाहीतर नुसते अंधश्रद्धा जन्म घेत असते. अर्थ कळता कळता संपत जाते. अशी गोष्ट आहे म्हणजे आयुष्य. वाढवा समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. आणि पाऊस सर्वांसाठी सारखा असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. काम केल्याने पैसा मिळतो हे झालं ज्ञान आणि पैशामुळे इज्जत मिळते हा झाला अनुभव. पटत नसेल तर एखाद्या नदी पात्रात फेकून द्या. आपण सत्य आहे तरंगणारं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जात म्हणजे माणूस आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण मला नात्यात दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. कौतुक ऐकायची सवय झालेल्या माणसाला टीका सहनच होत नाही. अर्थ कळता कळता संपत जाते अशी गोष्ट म्हणजे आयुष्य आहे. मित्राने खांद्यावर ठेवलेला हात नानावरचं व मनावरचं ओझं हलकं करतं आणि एकांत मग आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात
आणि असण्यात खूप फरक असतो हे समजून घेतला पाहिजे. कुणालाही बदलण्यात खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त का होईल, मग व्हावं तरी आपल्याला फरक पडता कामा नये, पण उपदेशक होऊ नये. जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं ना, तेव्हा जिंकणं गरजेचं असतं. मी स्वतः माझं उदाहरण आहे. दुसऱ्यासारखं बनण्याची इच्छा आपण ठेवत नाही. आपण स्वतःहून फक्त ग्रेट झालो पाहिजे. दगडावर दगड रचणं खूप सोपं आहे, पण मनावर दगड ठेवून जगणं खूपच अवघड आहे. कमाल करतात जळणारे महफिल स्वतःची भरतात आणि चर्चा आमची करत असतात. म्हणून अशा माणसांकडून तुम्ही कधीही लांब राहिले पाहिजे आणि अशा माणसांना आयुष्यात कधी तुम्ही जागा दिली नाही पाहिजे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आयुष्यात पुढं जायचं असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करून बसतो. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखाद्याचं साम्राज्य नष्ट करण्याची ताकद असते, परंतु तुम्ही त्यापासून लांब जाण्याचे निवडता. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डिप्पी तर सगळेच छान ठेवतात. समजून घेणारा व्यक्ती आयुष्यात असला पाहिजे आणि हरवला की माणूस नको त्या ठिकाणी भावनांचे पसारे मांडून मन हलकं करू लागतो. नात्यात ओढ हवी, ओढाताण नको. म्हणून आपण प्रेमाने नाते जपले पाहिजे. म्हणून शब्दाकार आहे मित्रा. भावनेच्या बागेतून शब्दांचे फुलं उगवतो. काहींना बेकार तर काहींना कलाकार वाटतो. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच नक्की लागणार आहे. लोकांनी सांगितलं वेळ बदलते आणि वेळेने दाखवलं लोक बदलत असतात. अनुभव म्हणून सांगतो, आज तुम्ही ज्यांच्यासाठी हातातले काम सोडून पळत आहेत ना, उद्या ते तुमच्या वाईट वेळेत तुमच्याकडे डोंकून सुद्धा बघणार नाहीत. हे समजून घ्या. सत्य सोडून माणसं कशावरही प्रेम करत असतात. आयुष्यात अनेक मित्र बनवणे सामान्य गोष्ट आहे, पण एकाच मित्रासोबत मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे. म्हणून तुम्ही मित्र जपले पाहिजे, कारण त्यांच्या आपल्या मनातील भावना आपण त्यांच्यासोबत मांडू शकतो आणि आपण सर्व काही त्यांना सांगू शकतो. परिस्थिती बघून जाते कधीच बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं गरीबच असतात. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आणि माणूस अगदी शांत होऊन जातो. काही न करण्यापेक्षा काहीतरी करून फेल होणं कधी चांगलं असतं, हे सेठ गॉर्डन यांनी म्हटलं आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतःला समोरील व्यक्तीच्या जागेवर ठेवून पाहतो. आपण कसं असावं हा आपला निर्णय आहे. लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नाही आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांना वेळेची किंमत नसते त्यांना आपलं वेळ देणं मूर्खपणाचं ठरतं. गरज बदलली की स्वभाव माणसांचा बदलत असतो. म्हणून जे गरजेला फक्त येत असतात आणि कामापुरता तुमच्याकडे येत असतात त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहिलं पाहिजे. आपल्याकडे 4 शब्द मनापासून बोलता आले पाहिजे आणि ते आपुलकीचे बोलता आले पाहिजे. आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्त्वाचा असतो. म्हणून जो प्रयत्न करत असतो त्यावेळी कोणीच विचारत नाही, पण निकालाच्या वेळी सर्व कोणी विचारत असतात. संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. तुम्ही यशस्वी झाल्यावर दुनिया तुमच्या सोबत येते. आपलेच खरे, बाकी सगळे खोटे. हाच विचार माणसाला माणूस होऊ देत नाही, हेही खरे आहे. प्रेम म्हणजे काय? समजली तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर शब्द, वाटली तर मैत्री, घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. आणि तसेच प्रेम आपण स्वामी समर्थांवर केले पाहिजे. इतरांना चालना देण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला चालना देणं आवश्यक आहे. शोधता शोधता हसवणारी आणि हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. जेवढे जास्त समाधान तुमच्या मनात असेल आणि तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी, आनंदी आणि निरोगी असाल, हे मात्र खरे आहे. सहज आठवण काढणाऱ्यापेक्षा गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा लोकांचा स्वभाव झाला आहे. जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्यांची वाढ घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं असं मला वाटतं. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं, हेही खरं आहे. म्हणून गंगेत तीच पापं धुतली जातात जी चुकून झालेली असतात.
योजना आखून केलेली पापे ही त्याचे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाही, कारण कर्माची फळं ही आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि ती मिळतातही. वाट पाहणारं हवं, वाट लावणारं नको. प्रेम प्रेमासारखं हवं, तुझं माझं नको आणि आपलं नको. एक मात्र खरे की माणसाचे अर्धे दुःख व्यस्त राहिल्याने संपत असते, म्हणून व्यस्त राहत चला. जगापेक्षा स्वतःसोबत चाललेले विचारांचे युद्ध जास्त त्रासदायक असतं. परिस्थिती पण एकच गुरुज आहे, कारण परिस्थिती आणि वेळ आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जाते. आपलं कोण या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म नक्कीच घ्यावा लागतो. आणि अडचणीत कोण उभं राहतंय मग ती व्यक्ती आपली असते आणि ती आपली स्वतःची असते हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जी अडचणींमध्ये आपल्यासाठी उभे राहतात त्यांना नक्की जपायला शिका. कशात तरी मग रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुम्ही रममान झाले पाहिजे, मग ते देवाच्या भक्तीत असो की स्वामींच्या नामस्मरणात असो. हरतो मी ज्यावेळी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निभारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना लक्षात ठेव, किती मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला बोध देत आहेत. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो. आकाशाकडे पहा, आम्ही एकटे नाहीये, संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे. आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिफल हे मिळतच असते आणि ते मिळणारच आहे. चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो, म्हणून चमच्यांपासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची इच्छा आणि ताकद आपल्या मनात असली पाहिजे. मित्रांनो, दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं टळत असतं. यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून दिसणं आणि असणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं हे टळत असतं. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखाच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करत असते, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून जीवनात कठीण वेळ येणे महत्त्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे. प्रत्येक वेळी इग्नोर करणाऱ्या लोकांना तुमच्या लाईफमधून काढून टाका, कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात. हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे आणि तुमच्या लक्षातही ते आले पाहिजे. आवडतं ते करावं, लोकांना नव्हे आपल्याला, आणि ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच असं घडेल आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊनच राहील. 1000 वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे. संकटाचे हेही दिवस जातील. संयम ठेवा, सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि सर्व काही प्राप्त होणारच आहे. कोणी अचानक सोडून जात नसतं, आधीच प्लॅनिंग झालेली असते आणि तो वरचं सर्व काही बघत असतो. वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्याही नात्यात लिमिटमध्येच राहायचं असतं. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं बरं असतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. काही माणसांना सांभाळत राहायचं असते आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असते. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते, त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक तुमचं सुखकारक होऊन जाईल. असं बोलणारी माणसं लवकर अपयशी होतात. आत्ता नको, नंतर बघू, माझी चूक नाही, मी हे करू शकत नाही, माझ्याकडे अजिबात वेळ नाही, त्याचं आणि तिचं नशीब चांगलं आहे. म्हणून असं बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे. एक दिवस यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे.
आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते. कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकत असतात. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांची राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. म्हणून नाते कोणतेही असो, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला पण त्या नात्याची गरज असेल. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. आता एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे हे समजून घ्यायला हवं. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं आहे. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. तुम्ही बोललात तर तुम्हाला लगेच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते, त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशा वेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टींचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच राहत नाही आणि शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागत असतं. एकाग्रता तुम्ही अशा प्रकारे वाढवली पाहिजे. झोप पुरेशी घ्या, ध्यान करा, व्यायाम करा, आहार चांगला घ्या, व्यसने टाळा, छंद जोपासा, कामावर पूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित केले पाहिजे आणि सर्व काही मग तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हेही ते निश्चित आहे. संशय आणि वाद एका चांगल्या नात्याला संपूर्ण टाकत असतात. म्हणून वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा, कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो. मनात असलेली व्यक्ती नशिबात भेटली की सगळं जग भेटल्यासारखं आपल्याला वाटत असतं. जोडीदार मन जपणारा असला की नातं आपोआप जोपासलं जातं. कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्या नात्याला पूर्णपणे विराम हे दिलेला चांगला. हे कृष्णा, हिंमत देत राहा. जबाबदाऱ्या वयापेक्षा जास्त मोठ्या आहेत. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय ते शोधत बसू नका. कदाचित त्यांच्या लाईफमध्येही आपली गरज संपली असेल, हेही असू शकतं. म्हणून सूर्योदयासोबत अंधाराला हटवणारा प्रकाश येतोच. फक्त रात्र संपेपर्यंत आपण धीर नक्कीच धरायला हवा, हे ओळखायला हवं. न हरता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सर्व गुगलवर सापडतच असतं. म्हणून नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःची असली पाहिजे. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास अजिबात नको. मग एक गोष्ट लक्षात घ्या, लाचारीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानी एकटेपणा कधीही चांगला असतो. मनाचा आणि मंदिराचा मग गाभारा एक झाला की मग देहभान हरपल्याशिवाय राहत नाही. म्हणून हास्य हा एक उत्तम उपाय आहे. संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. म्हणून दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात चांगल्या माणसांची सोबत मिळाली की जीवनाची गाडी सुंदर रस्त्याने धावू लागते आणि प्रवास सुखाचा होऊन जातो. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर मग हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे केलेच पाहिजेत. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा नक्कीच तुम्हाला वर घेऊन जात असतो. आयुष्याची सांज होते. जगण्यासाठी रिकाम्या जागा भरता भरता समाधानाचा कैर कधीच पूर्ण होत नाही. पर्यायाची जुळता जुळव करता करता हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येत असतात. गरजेचं नाही प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो, क्वालिटी नाही. एवढं लक्षात घ्या. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही. कोणी कितीही मागे खेचू दे, एक पाऊल पुढे टाकता येईल एवढा प्रकाश कायमच आपल्या सोबत असतो. आणि आयुष्यात समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून जीवनात कधी संकटे आली तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटाची उंची नक्कीच कमी होईल. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत. ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावेच लागते. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव हा दिलदार नक्कीच असला पाहिजे. कोणीच अडचणीत असताना मग करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या
नक्कीच तुमच्या 2 हातांपेक्षा तो श्रेष्ठ असणार आहे, हे नक्कीच आहे. आयुष्यात भावनांपेक्षा कर्तव्य मोठे असतात. काही क्षणचित्रांना कॅप्शनची आवश्यकता नसते, कारण काही चित्र अशी असतात जी आपण बघू शकत नाही आणि त्यामध्ये पूर्णपणे वाईट गोष्ट आपण बघत असतो. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही काहीच बोलू शकत नाही. घराची जबाबदारी खांद्यावर आली की मिळेल ते काम करावं लागतं, नाहीतर स्वप्न तर सर्वांचेच मोठे असतात. आरामात राहायचं. दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे. आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात नक्कीच मोठा आनंद आहे. मग अडाणी लोकांमुळेच आजपर्यंत आमची संस्कृती टिकून आहे. नाहीतर शिकलेली लोक रामराम म्हणायला पण लाजतात. समोरच्याच्या भावना जपत असताना आपल्या भावना मरू द्यायच्या नसतात, नाहीतर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. गुरु विन कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. म्हणून गुरुविना आपल्याला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही. आणि लोक कधी कधी म्हणतात, जगलो वाचलं तर पुन्हा भेटू. पण एका खऱ्या मित्रानं किती सुंदर म्हटलंय की भेटत राहिलो तर आनंदानं जगू. शब्द प्रत्येकाकडे असतात, कुणाकडे मन जिंकून घेणारे, कुणाकडे मन दुखावणारे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा कष्टाने मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबात असतो. कट आणि कारस्थान करणारी माणसे आपल्याच जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. सत्य स्वीकारणारा माणूस अपेक्षा कधीच ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यांसोबत चांगलं वागायला लागला तर तुमच्या दुःखांचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. म्हणून भक्त म्हणे पांडुरंगाला, तुझ्या माझ्या नात्यात चल भरू एक नवा रंग. तू वारी पंढरीची, मी होईल तुक्याचा अभंग. कमी वयात पडलेली जबाबदारी तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे. शब्दांची रेंज चांगली असेल तर मग माणसाचं नेटवर्क कधीच तुटणार नाही. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं नेहमी एकटी पडतात, कारण लोकांना मनात पाप आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं नेहमी पटत असतात. मनातल्या गोष्टी हक्काने व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री आहे. आणि ती मैत्री आपण स्वामी समर्थांसोबत नक्कीच केली पाहिजे, कारण त्यांना आपण सर्व काही सांगू इच्छितो. माणूस हा पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा अनुभवाने शहाणा होत असतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकवून जात असतात. म्हणून टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची विना, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही स्वामींना जपा, या विठ्ठलाला जपा, पण तुमची भक्ती ही एकाच देवाकडे जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आयुष्यात तर चाललंय ते आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे माणूस म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. दुनिया बदलते, माणसं बदलतात, बदलतात सारे चेहरे. आयुष्याच्या या खेळामध्ये आपण उरलोत फक्त मोहरे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही, हेही लक्षात ठेवा. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने नक्कीच होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. परक्या माणसांमुळे आपल्या माणसाला दुखावलं तर मग आपलं माणूस परक व्हायला वेळ नाही लागत. मान सन्मान कमवावा लागतो, तो विकत घेता येत नसतो. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही, थोडं समजूनच नक्कीच घ्यावं लागतं. आयुष्य सोपं करायचं असेल ना, तर कधी कधी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावेच लागतात. कोणाची साथ सुटते, कोणाशी नातेही तुटते, पण ह्याच गोष्टी तुम्हाला कणखरही बनवतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः एवढा बदल करायचा की लोक तरसले पाहिजेत पहिल्यासारखं पाहायला. अहंकार कधीच सत्य स्वीकारू देत नाही. शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं माणसाने. कर्म नावाचा देव समजला की नशीब नावाच्या भूताची भीती वाटत नाही. जगातलं सर्वात सुंदर नातं निवडलेल्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थीपणे साथ देणं हेच खरं प्रेम असतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हाच उरचे ती फक्त तडजोड. आणि कारण आवडलेलं कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारताही येत नाही. आज आयुष्यात मिळणारा प्रत्येक धडा
आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. जिथे विश्वास आहे ना तिथे पुराव्याची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आधार आणि उधार दोन्हींमध्ये धार आहे. कारण गरज संपल्यावर कायम देणाऱ्यालाच त्रास होत असतो. आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देव माणूस म्हणजे आपले वडील आहेत आणि त्यांना मनापासून आपण जपले पाहिजे. म्हणून सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो. चेहरे वयाचे गुलाम असतात. मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे हे लक्षात घ्या. कडू आहे पण सत्य आहे. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. एवढं तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज भासणार नाही. मोठं झाल्यावर कळलं महाग खेळणी नसतात, बालपण महाग असतं. म्हणून बालपण आपण आता देवाकडे मागत असतो, पण ते आपल्याला चुकूनही मिळणार नाही. म्हणून आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोटं दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अनेकदा प्रश्नांना आपण उगाच बदनाम करतो. अवघड तर उत्तरं असतात. एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला ना तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याची आयुष्याची वाट चुकली त्याला तूच दार, जो हरला जीवनात त्याचा तूच आधार, असे आपले स्वामी समर्थ आहेत. मनातलं सगळंच व्यक्त करता येतं नाही, म्हणून माणूस एकांतातही रमत असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट हा नक्कीच अवलंबून असतो. मित्रांनो, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देत असतात. बदलत्या माणसामागे बदलता वेळ, लोक आणि अनुभव कारणीभूत ठरत असतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जीवनात हे एकटं राहता आलं पाहिजे. आत्ताच्या जगात हे पण एक स्किल येणं खूप गरजेचं आहे. म्हणून उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातील गोष्ट बोलून टाकायला शिका. कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्यांचा एक दिवस गुदमरून मृत्यू होऊन जात असतो. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे गरजेचं असतं. कोणाला न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सुखाचं स्पेलिंग शिकण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्याचा प्रवास कितीही किचकट असू द्यात, साथ देणारा जोडीदार भेटला की आयुष्य सुंदर बनतं. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरण्याची ताकद म्हणजे ती बापाकडे असते. भेट महत्त्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्याने भरत असतं. कारणे देण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार द्या, निदान मन तरी दुखणार नाही. म्हणून काही वेदना मुख्य असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत. कमी वयात पडलेली जबाबदारी कायम स्वतःच्या स्वप्नांना डावलून आपल्यासाठी जगणं शिकवत असते. जीवन एक महाभारत आहे, म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच आपल्याला येईल. नामानेच अंतकरण शुद्ध होत असते. नातं पक्षासारखं असावं. दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं असतं. पंगत चुकली की एक वेळ जेवण चुकते, पण संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकत असते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. जर दुनिया विश्वासावर चालत असती तर बंद दरवाजाला कुलूप लावायची वेळ ही आली नसती. मग सगळ्यांसोबत चांगलं बनायला आणि वागायला लागलात तर मग तुमच्या दुःखाचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. मागे विषय निघाला की समजायचं आपण भरपूर काही पुढे चाललोय. घमंड म्हणून नाही तर कधीकधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस मार्ग सापडत असतो. म्हणून
चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. कुठूनही घसरावं माणसाने, फक्त नजरेतून घसू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, मनावर नाही. मित्रांनो, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा आणि आपण पुढे मार्गस्थ व्हा. आवडीला अंत नसावा आणि आवड ही कशातही असू शकते. वेळ निघून गेल्यावर आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक असतो, जे आहे त्यात समाधानी राहणे. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा. घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम सदा राहो माझ्या ओठी. आणि असे आपण स्वामींना आणि पांडुरंगांना जपले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. अर्धवट राहिलेल्या गोष्टीचं नंतर आयुष्यभर विचारांच्या तीक्ष्ण विषारी बाणांनी मनाला जखमी करत असतात. प्रेम तुझे आई, आई जगात सर्वात भारी, म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. शिक्षणात मागे राहिलात तरी चालेल, पण माणुसकी शिकता आली पाहिजे. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, दुःख तर सगळेच देतात. किती वेळा लपवणारं भावना जळत जाती, एका खोटेपणाने सहज तुटती नाती. नवीन सुरुवात अवघड असू शकते, अशक्य नक्कीच नाही. देव दिसायला दृष्टी नाही, दृष्टिकोन लागतो. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा हे घर श्रीमंतांचं आहे. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नका, कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास टिकून ठेवा. जगात 3 गोष्टी कधीच लपवल्या जात नाहीत, सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून अंदाज आला तर स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ही ठेवावीच लागते. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येत असतं. एखाद्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी सामर्थ्य पण तेवढंच मजबूत असावं लागतं. आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लावणारी माणसं फार मोजकीच असतात. निवड चुकली की आवडीला किंमत राहत नाही, हे लक्षात घ्या. भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. सोबत योग्य असली की चुकलेल्या रस्त्यावरही नवीन वाट सापडत असते. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं शोधा. आयुष्य मनासारखे होऊन जाईल. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती अजिबात उरत नाही. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगता येतं. मोठं झाल्यावर दुःख आणि जबाबदाऱ्या घेऊन आपल्याला जगावं लागत असतं. माणूस स्वतःमध्ये रमायला लागला की एकांताशी मैत्री तो वाढवत असतो. म्हणून मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी जबाबदार माणसाचा जो उपयोग केला जातो. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखी जिजा. फक्त एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो. आधार कुणी नाही देत, परंतु धक्का घ्यायला प्रत्येक जण तयार असतो. म्हणून पुढे जबाबदाऱ्या असतील तर स्वप्न मागे सोडावे लागतात. आवडत्या कामाला मेहनतीची जोड मिळाली की उन्नती आपोआपच होत असते. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधी सुटत नाही. आयुष्यात आनंदी राहण्याचा एक उपाय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या डोळ्यांमध्ये ठेवा. मग जिथे तुमच्या मौनाची साधी दखल घेतली जात नाही, तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक हसरा चेहरा खुश असेलच असं नाही. काही जण वेळेसोबत स्वतःचे दुःख लपवायला शिकलेले नक्कीच असतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू, हे लक्षात ठेव. जितका कमी विचार कराल तितके आनंदी तुम्ही नक्कीच राहाल. पैसा नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे, हे जाणून घ्या. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे ना की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवून टाकत असतो. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण तू जर खरा असशील तर जोवर बसला आहे तो सगळ्यांचा हिशोब लिहित असतो आणि त्याला सगळं काही माहिती असतं.
म्हणून फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहा. स्वामी सांगतात, तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, वाट बघा, कोणी जर तुमचं आहे तर ते दुसरं कोणाचं कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. देवाचे स्मरण थोडं का होईना रोज केल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे नेहमी राहत असतं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते ती सहन करण्याची, आणि ती सहन करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे समजून चला. यशस्वी आणि अयशस्वी दोघांचाही सल्ला घ्या. अपयशी व्यक्ती काय करू नये हे सांगतो, यशस्वी व्यक्ती काय करावं ते सांगत असतो. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगत असायचो, हे लक्षात घ्या. मन मोकळेपणाने आणि निस्वार्थ मनाने आपण जीवन जगत होतो. तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्त्वाचं असतं. तरी असलेल्या ज्ञानाचा तुम्ही योग्य वेळी योग्य त्या पद्धतीनं वापर करणं याला जास्त महत्त्व असतं. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. एकमेकांसाठी काढलेला वेळ नात्यांचे आयुष्य वाढवत असतो. साधी माणसे आणि सरळ रस्ते हे प्रत्येकाला समजत नसतात. म्हणून सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फांच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशींच्या प्रेमाच्या ओलाव्याने वितळत असतात. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती निश्चित होईल. मोत्याच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून नक्कीच द्यावं. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं जास्त टिकेल हे लक्षात घ्यावं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही, हे लक्षात घ्या. माणसांच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजामध्येच जास्त इंटरेस्ट असतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली ना की एवढं भेटेल ना की मागायला काहीच उरणार नाही. मातीतला ओलावा तसंच झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसांची नातं हे जपून ठेवत असतो. कुणीही चोरू शकत नाही ना, अशी संपत्ती कमवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं ही नक्कीच बदलत असतात आणि ती मनापासून बदलत असतात. सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमचा गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाटही बघता आली पाहिजे. तेव्हाच नातं टिकतं आणि बहरतं सुद्धा. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र फार गोड असते. चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. चुका आणि अपयश आणि नकार तुम्ही नक्कीच कोणाचाही ऐकून घेतला नाही पाहिजे आणि चुका नक्कीच केल्या नाही पाहिजे. आणि अपयशी तुम्ही होणार नाही. फक्त स्वामींवरचा विश्वास तुमचा टिकवून ठेवा. व्यवहारामध्ये सुंदरता ठेवा. फिल्टरने चेहरा चमकतात, हृदय नाही, हे लक्षात राहू द्या. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा ते दिसतात तेव्हा तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. म्हणून शिक्षक हे शाळेच्या बगीचाचे माळे असतात. ते बदलून गेले तरी आठवणींचे फुलं आणि मुलं त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नसतात. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे हे नक्कीच तुम्ही जाणून घ्या. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, पण भाषा गोड असेल तर माणसंही तुटत नाही. जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा, आयुष्य आनंदात जाईल. दुःख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. पैशाने मिळवलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही प्रत्येकजण सर्व धर्म समभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल, हे नक्की मात्र आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टार्जित धनाला कधी मरण नाही. आणि कष्ट करत राहा आणि सुखासुखी तुम्ही धन मिळवत राहा. एक गोष्ट, सुखात वाटेकरी खूपच असतात, दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो, हे ओळखायला शिका. जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे, हे तुम्ही ओळखायला नक्की शिकले पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.